पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो ट्रिपच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला बोललो योना संदेशा भांडले रुसले देवापासून लांब जाऊन कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसले. हालेलुया. देवाने काय केलं? त्यावर एक लाथ मारलं का? देवाने मग काय केलं? हालेलुया. देवाला दिसलं की बिचारा रुसून बसलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर ऊन पडतात. हालेलुया. म्हणून देवाने त्याच्या डोक्यावर ऊन पडताय म्हणून काय केलं? त्याला सावलीची व्यवस्था केली होती. हालेलुया. म्हणून तू जरी रागवलं तरी तुझा देव तुझ्या काळजी घेणार. तू रुसून बसले तरी तुझा देव तुला लाथ मारायला नाही येणार. तुझा देव तुझ्या काळजी घेणार. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. इस्रायल आणि परमेश्वर यांच्या आपसातील नातं कशा बरोबर तुलना करण्यात आलेला आहे इस्रायलच्या आणि परमेश्वराचा? इस्रायलच्या आणि परमेश्वराचं नातं काय आहे? बोला. भरपूर गोष्टी देवाने बोललेल्या आहेत. इस्रायलच्या आणि परमेश्वराचं काही नातं आहे? बाप आणि मुलाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणखी काहीतरी आहे का? देवाचा वारस म्हणून एक नातं आहे. पुढे अजून काही नातं आहे का देवाचा आणि देवाच्या लेकरांचं? हालेलुया. निवडून घेतलेला आहे. देवाचा आपला आहे. हालेलुया. अजून काही नातं आहे का? होशिया ग्रंथामध्ये कोणतं नातं लिहिलेलं आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. वधू वरांच्या संबंधातील नातं, नवरा बायको यांच्या संबंधातील नातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक दिवशी नवरा शोधायला निघत आहे. शोधता शोधता सापडताय एखाद्या झाडाखाली. ते पण कुठल्या तरी पुरुषांजवळ. तिकडे जाऊन तिला उचलून घरी घेऊन येत आहे. इतकी आता दुसऱ्या दिवशी आणखी कोणाबरोबर कुठेतरी पळून जाणार. परत अजून तिकडे जात आहे. तिकडून उचलून घेऊन येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होशिया संदेशाने द्यावं परमेश्वराला प्रश्न टाकलं हे काय आहे? तूच मला सांगितलंस ना तिच्या बरोबर जाऊन लग्न कर म्हणून. मी लग्न केलं ना, मग ती असं का वागताय माझ्याशी? हालेलुया. परमेश्वराने होशिया संदेशाला सांगितलं ही जी लोक आहेत, हे जे लोक आहेत ना इस्रायल लोक, ते पण माझ्याशी असंच वागत आहे. हे तुला समजावून देण्यासाठी मी तुला सांगितलं तिच्या बरोबर जाऊन लग्न कर म्हणून. मी त्यांच्यावर प्रेम ओतून देत आहे. एवढं प्रेम ओतून देत आहे. एवढं प्रेम ओतून देत आहे. हालेलुया. माझं प्रेम एवढं त्यांच्याकडे ओतलं जात आहे तरी
त्यांच्या मर्जीप्रमाणे ते पाहिजे त्यांच्या मागे पळत आहे. तरी परमेश्वर सांगत आहे मी त्यांना कधी भाकत नाही. माझ्या हृदयामध्ये अजून त्यांच्यासाठी प्रेम आहे. मी अजून त्यांना जाऊन घेऊन येत आहे. मी अजून त्यांना उचलून घेऊन येत आहे. हालेलुया. इस्रायल बरोबरचा परमेश्वराचा संबंध अशा प्रकारचा संबंध आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका नवऱ्याच्या हृदयातील बायकोच्या संबंधातील सर्वात मोठा पाप काही आहे? सर्वात मोठा पाप काही आहे? तिने चोरी केली तर, खोटं बोललं तर? नवऱ्यासाठी बायकोच्या विषयी महापाप काही आहे? अविश्वासूपणा. हालेलुया. 2 दिवसासाठी बाजार केलं तर, मनमानी करणाऱ्या बायको घरी असेल तर, हालेलुया, नवऱ्याला बाहेर जायला कसे विश्वास आत्मविश्वास वाढणार? हालेलुया. तसाच प्रकारे पतीविषयी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायकोचा नजर चुकलं तर, नवरा इकडे तिकडे बघत फिरत असेल तर, हालेलुया, प्रियानो, ती बाई कसं शांत झोपायला जाणार? तिच्या मनाला शांती भेटणार आहे? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अशा प्रकारच्या जगामध्ये परमेश्वर माझ्यावर आणि तुमच्यावर प्रेम करत आहे. परमेश्वर आपल्यावर विश्वास ठेवत आहे. आपल्यावर जीव घालत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दावीद राजाला काहीही नव्हता असा दावीद राजाला देवाचा प्रेम घालून देवाने उचलून घेतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मेंढरांना चारणारा, मेंढरांच्या मागे जीवन जगणारा एक मुलगा. प्रेज द लॉर्ड. त्याला लाड करून, प्रेम करून, ज्ञान देऊन, अभिषेक देऊन मोठा केला. भरवसा ठेवून त्याच्यावर अनेक प्रकारचा अधिकार आणि अनेक गोष्टी त्याला दिलं. हालेलुया. ज्याच्याकडे अधिकार आहे, जो जबाबदारीचा माणूस आहे, तो संध्याकाळी सर्व लोक काम करताय अशा वेळेत झोपा काढायला गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पंडित लोक सांगतात एखाद्या वेळी त्यांनी जाऊन द्राक्षरस पिलं असेल. द्राक्षरस पिल्यानंतर डोकं पाहिजे तसे काम नाही करणार, कधी चुकीच्या रीतीने काम करणार. हालेलुया. टेरेसवरती फिरायला गेले. एक बाई आंघोळ करताय तिकडे लेक्षी गेली. डोक्यामध्ये पापाचा पहिले विचार आला. त्या पहिल्या विचारावर अजून त्याने विचार केला, अजून विचार केला. हालेलुया. शेवट महापापामध्ये पोहोचले. ज्यांच्या हृदयामध्ये अहंकार आहे त्या व्यक्तीकडून जगातील सगळे पाप करणार म्हणून बोलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्या हृदयामध्ये नम्रता आहे
त्यांना एका क्षणामध्ये पापाच्या मोहातून बाहेर पडता येते. ज्यांच्या हृदयामध्ये अहंकार आहे, गर्व आहे, ते अजून पाप करत बसणार. हालेलुया. दावीद राजाला वाटायला लागलं, मी राजा आहे, मी मोठा आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ मोठा दुसरा कोणी नाही. हालेलुया. त्याच्या हृदयामध्ये पाप वाढत गेला. 6वा आज्ञा मोडली. पाठोपाठ एक आज्ञा मोडायला चालू केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5वा आज्ञा मोडली, 9वा आज्ञा मोडली, 7वा आज्ञा मोडली, 8वा आज्ञा मोडली. हालेलुया. 10वा आज्ञा मोडली. हालेलुया. पहिल्या आज्ञा मोडली, दुसरा आज्ञा मोडली. हालेलुया. एक गोष्ट व्हायला लागलं. थोडक्यात बोललं तर देवाच्या हृदयामध्ये वास करणारा दावीद राजा देवाला आउट केला. मानसिक तणाव, मानसिक आजार जबरदस्त असलेल्या काही लोक तुमच्यामध्ये आहेत. तुमच्या त्रासामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे. दुष्ट शक्तीने वेढ करण्यात येत आहे अशा काही लोक तुमच्यामध्ये आहे. अधूनमधून तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला भीती घालत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्यासाठी त्या सर्व गोष्टींवर आज जय मिळवत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना जगामध्ये संरक्षण नाही, तरी परमेश्वर स्वतः परमेश्वराच्या पवित्र हाताने तुम्हाला संरक्षण देत, तुम्हाला आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी अधूनमधून जुलाब होत आहे, पोटातील तक्रार होत आहे, जुलाब होत आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणती एक स्त्री लैंगिक विचाराद्वारे भयानक त्रासातून जात आहे. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू तुझा स्वार्थ, तू तुझे मोठापणा, तुझ्यातील अहंकार, हे सर्व तू समर्पण कर. तू लीन हो, तुला या बंधनातून सुटका भेटणार. कोणतरी एक व्यक्ती मन कठीण करून बसलेला आहे, अनेकांना क्षमा करायला तयार नाही. त्या व्यक्तीला पवित्र आत्मा सांगत आहे, जोपर्यंत तू दुसऱ्यांच्या ऋणापासून त्यांना सोडवत नाही, तुला बंधमुक्तीचा अनुभव कधीच भेटणार नाही. कमरेचा, पायाचा वेगवेगळ्या भागातील भयानक दुखणे त्रास असलेल्या व्यक्तींना प्रभू आता सुटका देत आहे. राणी असलेल्या माता मरियाचा एक विशेष दर्शन आणि अनुभव तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा देत आहे. अधूनमधून श्वास घेणे कठीण होत आहे, म्हणून त्रासातून जाणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. परीक्षणावर परीक्षण असा प्रकारे जीवन खूप टेन्शन मधून जाणाऱ्या कोणतरी एका व्यक्तीला पवित्र आत्मा आज स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी मारामारी करायला,
आपल्या पवित्र आत्मा मुक्तीचं दान देत आहे. लग्नाच्या विषयी अडकळ नसलेले कोणाला तरी लग्नाच्या विषयी असलेल्या बंधनापासून अडकळणापासून परमेश्वर सोडवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.